नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे व आपले ज्ञान वाढवण्यासाठी काही उपयुक्त प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. हरिपाठाचे अभंग कोणी रचले? हरिपाठाचे अभंग संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचले व एकूण अभंग 27 आहेत. राम मंदिराचे पूजन केव्हा झाले होते? राम मंदिराचे पूजन 5 ऑगस्ट 2020 रोजी झाले होते. आठवणींचे पक्षी ही आत्मकथा कोणाची आहे? आठवणींचे पक्षी ही आत्मकथा प्रल्हाद सोनकांबळे यांची आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. NRC CAA विरोधात ठराव मांडणारी देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती? इसळग, जिल्हा अहमदनगर. जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव हेली नॅशनल पार्क होते. गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? पंजाब या राज्याचे गिधा आणि भांगडा हे लोकनृत्य आहेत. हायपरलूप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे? हायपरलूप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय तनय मांजरेकर आहेत. भारतात नोटबंदी केव्हा झाली? भारतात नोटबंदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाली. जम्मू काश्मीरमध्ये 370 हे कलम केव्हा हटवले? 5 ऑगस्ट 2019 रोजी. जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला? मित्रांनो, जगातील पहिला कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळला. तर तो कधी आढळला? 17 नोव्हेंबर 2019 मध्ये. नोकरी हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? नोकरी हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य केरळ आहे. पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला होता? आंध्र प्रदेश येथे सुरू करण्यात आला होता. पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे? पहिले स्पायडर म्युझियम मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे आहे. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती? बोधगया येथे झाली होती. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? गुरुमुखी ही पंजाबी भाषेची लिपी आहे. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे? कन्याकुमारी हा भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो. इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी केला जातो. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? आसाम. बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक होते. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागदाचा शोध चीन या देशाने लावला. गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते. भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? राष्ट्रपती हे भारतामध्ये सशस्त्र दलाचे सेनापती असतात. महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 कोणी मांडले? अजित पवार यांनी मांडले. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
ज्युनियर मेहमूद यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. कोणत्या कंपनीने AI प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे? गुगल या कंपनीने AI प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे. केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे? कांदा या पिकावर. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष जो बायडन यांनी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केले आहे? देवेन पारेख. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.